पोलीस भरतीला नवीन सुरुवात करताय, अभ्यास काय करायचा, ग्राउंड काय करायचं, पुस्तकं कोणती वाचायची, प्रश्नपत्रे कोणते वाचायचं, अभ्यासक्रमचं शेड्यूल कसं असलं पाहिजे, कोणत्या विषयाला जास्त वेळ दिला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख, महाराष्ट्र पोलीस. आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण हा व्हिडिओ बनवतोय त्या मुलांसाठी ज्या मुलांना नवीन पोलीस भरतीची सुरुवात करायची आहे आणि सुरुवात कशी करावी त्याबद्दलचं अभ्यासाचं नियोजन माहीत नाही किंवा लेक्चर काय करावे, पुस्तके कोणती वाचावी, त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला त्याची पूर्ण माहिती भेटणार आहे. तर मित्रांनो, आता 5-6 महिन्यामध्ये किंवा 3-4 महिन्यामध्ये नक्कीच पोलीस भरती निघेल, परंतु आपली 12वी झाली. 12वी झाल्यानंतर आपल्याला लगेच पोलीस भरती जर व्हायचं असेल तर हे शेड्यूल तुम्ही फॉलो करा. तर सगळ्यात महत्त्वाचं, नवीन तयारी करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही वेळ द्याल स्वतःला तरच ही गोष्ट साध्य करू शकता. आता पोलीस भरती काय आपल्याला एमपीएससी यूपीएससी सारखे काही एवढं खोल अभ्यास करायचा नाही, एकदम शॉर्टकटमध्ये थोडाच अभ्यासक्रम आहे, फक्त तो नीट करता आला पाहिजे. नाहीतर काय होतंय, आता तुम्ही नवीन भरतीमध्ये आलेला असता, आता भरपूर सारे भरती झालेली मुलं तुमचे मित्र असतील किंवा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल, ते मार्गदर्शन करतात. तर प्रत्येक जण भरती झालेला प्रत्येक जण मुलगा हा मार्गदर्शनच करतोय. तर त्यामुळे प्रत्येकाचं सांगणं वेगवेगळं आहे. किंवा मी ही पुस्तके मी वाचली, तुम्ही पण ही पुस्तके वाचा, मी ही प्रश्नपत्रिका संधी घेतला, तुम्ही पण हे करा. भरपूर सारी प्रत्येकाचं जर तुम्ही ऐकत बसला तर तुमच्या डोक्यात काहीच राहणार नाही. प्रत्येकाने सांगितलेली पुस्तकं तुम्ही घेतली तर तुम्ही नक्की वाचणार कुठे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय, कोणतंही एकच पुस्तक घ्या, त्या पुस्तकाचा चांगला अभ्यास करा. ज्यावेळेस तुम्हाला चांगले मार्क पडतील, कन्सेप्ट क्लिअर होतील, त्यानंतर तुम्ही बाकीची कितीही प्रश्नपत्रिका, प्रश्न उत्तरे, पुस्तके, प्रश्नसंच काय वाचायचं तेवढं जरी वाचले तरी चालेल. त्यासाठी नवीन असाल तर सगळ्यात महत्वाचं, कोणतंही ज्या विषयामध्ये सगळे विषय एकाच पुस्तकात असतील तेच पुस्तक यूज करा, जेणेकरून तुम्हाला 10-10 पुस्तकं बघायची गरज नाही. एक पुस्तक घेऊन गेलं लायब्ररीमध्ये तर त्याच पुस्तकामध्ये 1 तास व्याकरणाला, बाकीचा दुपारचा जो वेळ आहे तो जीकेला, संध्याकाळचा वेळ गणिताला, असा वेळ तुम्हाला देता आला पाहिजे त्या पुस्तकातच. आता नुसतं पुस्तक किंवा सेल्फ स्टडी करून पण उपयोग नाही मित्रांनो. तर तुमच्या बेसिक कन्सेप्ट जे असतात ते क्लिअर होणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला लेक्चर लावणं गरजेचं आहे. नवीन असाल तर 1000% लेक्चर लावाच. असं म्हणत नाही मी ऑनलाईन लेक्चर लावा किंवा ऑफलाईन लावा, परंतु ऑनलाईन जर तुम्ही लेक्चर लावले तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत नाही. तुम्ही व्हिडिओ पॉज करता, तुम्हाला मेसेज पडतो कोणाचा, इंस्टा मेसेज पडतो, इंस्टावरती कोणाचा मेसेज येतो, मित्राचा कॉल येतो आणि तुम्ही डिस्टर्ब होता. त्यामुळे जेवढं होता येईल तेवढं ऑफलाईन लेक्चर लावा. थोडे पैसे जाऊन द्या किंवा घरापासून लांब जाऊन अकॅडमी लावा, परंतु ऑफलाईन लेक्चर लावा. कारण त्यामध्ये तुमचं कन्सेप्ट क्लिअर होतात. टोटली 4 ते 5च गणित होऊन द्या, परंतु तुम्हाला प्रॉपर सोडवून दिले जातात. तुम्ही त्यांना विचारू शकता आणि ते सोडवल्यानंतर काय कमी जास्त आहे ते तुमचे शिक्षक घेऊन पाहतात. तुम्ही जर लाईव्ह लेक्चर लावले नवीन मुलांनी तर तुम्हाला ते काय, तुम्ही बघितलं सोडवत तिकडे सोडवून घेता, ठीक आहे मला सुटलं, परंतु त्याची जो कन्सेप्ट क्लिअरपणा असतो तो त्यामध्ये होत नाही. ऑनलाईन लेक्चर कोणी लावायचे, तर ऑनलाईन लेक्चर ज्या मुलाची लेखी 70-75+ आहे त्यांना आता थोडं रिव्हिजन करायचं आहे, काही टॉपिकमध्ये मार्क येतात, त्यांनी ऑनलाईन लेक्चर करणं गरजेचं आहे. नवीन मुलांनी तर माझ्या अनुभवानं सांगेन, अजिबात ऑनलाईन लेक्चर लावू नका. ऑफलाईन लेक्चर कुठेही लांब जाऊ, 100-200 किलोमीटर, चांगले शिक्षक असतील, चांगली अकॅडमी असेल तिथं जॉईन व्हा. आता पुढचं म्हणजे की लगेच आपण पोलीस भरतीला नवीन उतरलेलो आहे, महिना झालेलो आहे, 1-2 महिने झालेत, लगेच प्रश्नपत्रिका सोडवायला घेऊ नका. कारण त्यामध्ये तुम्हाला अभ्यासच झालेला नसतो, त्यामुळे तुमचे टॉपिक क्लिअर नसतात आणि तुम्ही नुसतं प्रश्नपत्रिका सोडवायला घेतले तर त्यातला एक टॉपिक किंवा 2 टॉपिक झालेला असेल तुमचा, तुम्ही त्या 2 टॉपिकवरचे क्वेश्चन सोडवता, बाकीचे प्रश्न ते तुम्ही आंधळी गोळ्या मारता. मग तुम्हाला तिथे 60, 50, 55 मेंटॅलिटी राहत नाही, मला एवढेच मार्क पडले, तेवढेच मार्क पडले, चक्र फिरत असतं. त्यामुळं जोपर्यंत अभ्यास कव्हर होत नाही तोपर्यंत झालेल्या कुठल्या प्रश्नपत्रिका सुरू होणार, जे तुमच्या अकॅडमीमध्ये जे क्लासमध्ये होतात त्या आठवड्याच्या टेस्टच सोडवा, त्याच्या व्यतिरिक्त काही सोडवू नका. आता हे झालं अभ्यासक्रम, पुस्तकाचं देखील सांगितलेलं, अभ्यासक्रम सांगितले, लेक्चर सांगितलं. आता ग्राउंडला, तर मित्रांनो ग्राउंड हा आपण सातत्य पाहिजे. फक्त नवीन असाल, तुमचे पाय दुखतील, पोट दुखेल, कंटाळा येईल, फक्त या क्षेत्रामध्ये तुम्हाला रोज सकाळी उठणे, ग्राउंडला जाणे, तुमचं कोच काय, सर काय प्रॅक्टिस घेतात
ते करणे. तुमचं जर पाय जास्त दुखत असेल त्यांना सांगा, बाबा माझं पाय दुखतात, मी आजारी आहे, परंतु तिथं ग्राउंडवरती जावा, बसा, वॉकिंग करा. ग्राउंड बुडवू नका. एकही दिवस ग्राउंड बुडवता कामा नये. कारण एक दिवस जर तुम्ही ग्राउंडला सुट्टी टाकली की दुसऱ्या दिवशी उठू वाटत नाही, मग दुसऱ्या दिवशी उठलं वाटलं नाही, तिसऱ्या दिवशी पण उठत नाही आपण. त्यामुळे तुमच्या आठवड्यातले 2-3 दिवस असेच झोपण्यावारी जातात. त्यामुळं आजारी जर असाल तरी उठून ग्राउंडवरती जावा. सरांना सांगा, बा मी आजारी आहे, वॉकिंग करतो किंवा बसतो, प्रॅक्टिस बघा. फक्त रेग्युलर उठून ग्राउंडला जाणं, तिथून माघारी येऊन आपलं फ्रेश होऊन लेक्चरला वगैरे जाणं किंवा अभ्यास करणं ही शेड्यूल असणं गरजेचं आहे, ना की तुम्ही सुट्ट्या टाकायचं. ग्राउंडला जेवढं सातत्यानं तुम्ही प्रॅक्टिस करचाल तेवढंच तुमचं इम्प्रूव्हमेंट होणार आहे. आता ग्राउंडमध्ये आपल्याला 1600 मीटर आहे, 100 मीटर आहे, गोळाफेक आहे, हे 3 इव्हेंट आहेत. तर मित्रांनो, नुसतं तुम्हाला गोळाफेकची प्रॅक्टिस करून चालणार नाही, 100 मीटरची प्रॅक्टिस करून चालणार नाही, नुसतं गोळा टाकूनच उपयोग होणार नाही. तर तिन्ही इव्हेंटला बरोबर वेटेज दिलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क पडतील. तर त्यासाठी आपण आपल्या इंस्टाग्राम आय डीवरती डेली बेसिक पासून टॉप पर्यंत वर्कआउट देत आहोत. आज 11वा डायचा वर्कआउट टाकलेला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर मी माझी इंस्टा आय डी बायोमध्ये टाकली आहे, तिथं जाऊन बेसिक पासून सर्व वर्कआउट काय करायचा, फिटनेसमध्ये काय असतो, एबीसी वर्कआउटमध्ये काय असतात, पायऱ्या कधी मारायच्या, स्प्रिंट कधी मारायची, टायमिंग किती असावं, हिल किती असावं, रोड रनिंग करायची का नाही, याबद्दलची सर्व माहिती मी त्या आपल्या टास्कमध्ये देत आहे. तुम्ही तसंच वर्कआउट करा. जिम वगैरे गोळ्यासाठी काय वर्कआउट, तसा वर्कआउट जर केला तुमची घर बसल्या देखील तयारी होऊ शकते. परंतु आता तुम्ही ज्या अकॅडमीत जातात त्या अकॅडमीमध्ये वर्कआउट कसं आहे ते पण खूप बघणं गरजेचं आहे. कारण तुम्ही अकॅडमीमध्ये गेलाय आणि तिथं तुम्हाला फक्त लॉंग रनिंगच पळवतात, रस्त्यानेच पळवतात किंवा पायऱ्याच घेतात, डोंगर घेतात, तर त्याचा उपयोग होणार नाही. आपल्याला तिन्ही इव्हेंट कव्हर करायचे, त्यासाठी तिन्ही इव्हेंटवर कमांड असणं गरजेचं आहे. हे झालं आपलं ग्राउंडचं. तर मित्रांनो, अभ्यास, पुस्तके, ग्राउंड, शेड्यूल कसं असं पाहिजे याची सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून 12वीच्या मुलाची झालेली आहे त्या मुलाला हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आणि आपलं भरतीच नवीन सुरुवात करतो, त्यामध्ये काय करेक्शन करणं गरजेचं आहे, काय निर्णय घ्यायचे ते या व्हिडिओतून त्याला शिकायला भेटेल. जय हिंद.